मला तर एवढं कळते की त्यांचा शाळेबद्दलचा निर्णय झालेला आहे. शाळा बंद करायची असा विचार त्या गेल्या लई दिवसापासून करतात. मी आपलं त्यांचा ते विचार बदलायचा प्रयत्न करतोय की नाही, शाळा बंद नका करायला, नका करायला. मी आता त्यांना म्हणले की बाकी सगळ्या गोष्टींवरचा फोकस जाऊन दे. म्हणलं आई साहेब, तुम्ही फक्त आता लग्न एवढाच विषय डोसक्यात घ्या. तर त्याच्यावर त्या होय म्हणल्यात की ठीक आहे, आता शाळेचा विचार आम्ही बाजूला ठेवतो. पण याचा अर्थ त्यांनी तात्पुरता तो विचार बाजूला ठेवलेला आहे, हे मला चांगलं माहिती आहे. हट्टी आहेत रे ते. आपण त्यांचं कसं आहे, एखादी गोष्ट ठरवली ना आमच्या आईसाहेबांनी की ठरवली, मग ती काळ्या दगडावरची पांढरी रेख. तुला माहित आहे कसा असतो विषय, मग तो विषय लय हार्ड असतो. मी प्रयत्न करतच राहीन, त्यासनी समजावून सांगतच राहीन की शाळा बंद पाडू नका, बंद पाडू नका. पण त्याच्यातनं काय होतं रे, आमच्या दोघांचे वाद होतात ना. माझे आणि आईसाहेबांचे कधी नव्हते वाद. वाद म्हणजे छोटे मोठे. पण त्यासनी कसं वाटतंय आईसाहेबांनी की मी मास्तरीन बाईंचंच म्हणणं मी सांगतोय का काय? जो मुद्दा मास्तरीन बाईंचा आहे तो मी लावून धरतोय काय? मास्तरीन बाईंचं असं म्हणणं आहे म्हणून मी पण मास्तरीन बाईंच्या वतीनं भांडतोय का काय? असं उगाच त्यांच्या गैरसमज होतात ना. जेव्हा की तसं नाही रे ओंक्या. मला खरंच शाळेचं महत्त्व पटलेलं आहे. जेव्हापासून आमच्या आयुष्यात शिक्षण आलं, मास्तरीन बाई आल्या, मला शिक्षणाचं महत्त्व पटलं. मला एक कळून चुकले ओंक्या, खरंच कळून चुकले की जगात जर चांगलं तुम्हाला वावरायचं असेल ना, तर तुम्हाला 4 बुकं शिकली पाहिजे. 4 माणसात जर चांगलं वावरायचं असेल तर. पण आता हे आईसाहेबांना सांगायला गेलं तर उगाच त्यासने काय ते पटत नाही. त्यांचं मत ह्याच्या करेक्ट विरुद्ध आहे. तुला माहित आहे, माझं एवढं म्हणणं आहे, आईसाहेबांसंग मला वाद नाही करायचा. काहीतरी परमनंट सोल्युशन का नाही ह्याच्यावर मिळालं पाहिजे. आता आईसाहेब जर गेल्यात त्यासनी भेटायला तर एका दृष्टीनं बरंच आहे. मास्तरींबाईंनी त्यांची बाजू ठामपणे आईसाहेबांसमोर ठेवली पाहिजे, एवढं माझं म्हणणं आहे बघ. आणि काहीतरी परमनंट सोल्युशन त्या शाळेसाठी काढलं पाहिजे, आहे का नाही? म्हणजे शाळेचा जो प्रश्न आहे तो कायमसाठी सुटला पाहिजे. हे बघ, तुला असं वाटतं ना, मग असंच होईल. अरे आणि वहिनी खूप समजूतदार आहेत रे, एकदम मुद्देसूद बोलतात. त्यामुळे त्यांना त्यांचं म्हणणं आहे ना एकदम व्यवस्थित मांडता येतं. हो बरोबर. मुद्दा 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 समजून देतो माणूस. आणि आईसाहेबांचं पण हे काय बरं काय, जर त्यांना एखाद्या व्यक्तीनं पटवून दिलं ना की हा मुद्दा का बरोबर आहे, लॉजिकली जर की हे का केलं पाहिजे आणि यानं काय फायदा होणार आहे, हे कसं बरोबर आहे, कसं चूक, हे जर नीट पटवून दिलं ना तर आईसाहेब ऐकू शकतात बरं का. एवढी मला खात्री. काय व्हायचं तेवढी ही शाळेचं तेवढं नीट मार्गी लावू दे बाबा. अंबाबाई एकच प्रार्थना आहे, शाळा तेवढी शेप राहून दे बास. हां.